जय हिंद विद्यार्थी मित्रो, आपलं स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल आर्मी पोलीस मार्गदर्शन केंद्र समर्थ करिअर अकॅडमी उडूस सातारा। मित्रो, मी गुणवंत गायकवाड सर। आपण आज 2025च्या पोलीस भरतीविषयी जरा माहिती जाणून घेणार आहे। नुकतीच 2023 ची भरती झाली, त्यानंतर लगेच 24 ची झाली आणि आता 2025 ची घोषणा आहे। 24 च्या भरतीतले काही ग्राउंड पण अजून शिल्लक आहेत, परंतु लवकरात लवकर दुसरी भरती चालू होणार आहे आणि 2025च्या पावसाळ्याच्या आधी, जून महिन्याच्या आधी या भरतीचे ग्राउंड घेतले जातील अशी घोषणा मागे झाली होती। त्यानंतर दुसरे एक नोटीस आले की SRPF चे पण जागा 2025 डिसेंबर रिक्त पदांचे अहवाल मागून घेतला होता, तीही भरती आली। पण त्यात जे महिना दाखवला तो ऑगस्ट सप्टेंबरच्या दरम्यान ही भरती घेतली जाईल। आता संभावना अशी आहे की पावसाच्या आधी भरती घ्यायची आहे। अगदीच फेब्रुवारी महिना चालू आहे, फेब्रुवारी मार्च एप्रिल मे अगदी 2-3 महिनेच फक्त कालावधी राहिलेला आहे आणि या 2-3 महिन्यात मैदानी सराव आपल्याला चांगला करावा लागेल। त्यानंतर लेखी राहील। साधारण पोलीस भरतीत 2 टप्पे राहतात महत्वाचे, मैदानी परीक्षा 50 मार्काची असते आणि 100 मार्काची लेखी परीक्षा। परंतु मैदानी परीक्षेचा विचार करता मागच्या वेळेस 17,000 पद भरली गेली। या पदांमध्ये सरासरी 40चं मेरिट लागलं होतं। अगदी 36 जिल्ह्यांपैकी 30 जिल्ह्यांपेक्षा जास्त जिल्ह्यात ओपनचे कट ऑफ मैदानचे 40+ गेले होते आणि आता जर 10,000च पद निघणं असतील तर कदाचित हे मेरिट 2 मार्कांनी वाढणे शक्यता आहे आणि यासाठी मैदानी सराव अधिकार आपला चांगला झाला पाहिजे, मैदानचे मार्क आपला स्कोर चांगला झाला पाहिजे आणि त्याचबरोबर लेखीचा पण अभ्यास आपला चालू राहिला पाहिजे। लेखीलाही टाइम कमी मिळेल। दोन्हीचा ज्यावेळेस बॅलन्स होईल त्याच वेळेस आपल्याला येत्या भरतीमध्ये आपलं सिलेक्शन, आपलं जे ध्येय हे पूर्ण होईल। अन्यथा एरमालच्या मागल्या म्हणजे 2 भरत्या होऊन गेल्या। 2023 ला 18,000+ जागा भरल्या, 2024 ला 17,000+ जागा भरल्या, अगदी 35,000+ जागा या 2 वर्षात भरल्या गेल्या आणि तरीही जर का आपला निकाल लागला नसेल, आपण अगदीच 1-2 मार्कात जर का राहत असू तर मग कुठेतरी आपल्यालाही आत्मचिंतन करण्याची गरज आहे की आपण नक्की कुठं चुकतंय, आपले स्कोर का कमी राहतात। आणि आपण जर का म्हणत असू मी 1-2 मार्कात राहतोय, तर आज तुम्ही मुंबईचा निकाल बघा, अगदी आहे मार्कावरती 10-10, 15-15 मुली शिल्लक आहेत। 131चं मेरिट लागतंय कास्टचं, तर तेवढ्याच मेरिटला 134चं लागलंय, तर 134 ओपनचे मुलं मार्क तेवढे असून देखील राहिलेत। म्हणजे 1-1 मार्कावर इथं हजार मुलं शिल्लक राहतात। 1 मार्क म्हणजे कमी समजू नका, हा बराच मोठा गॅप आहे। या 1-1 आणि 2-2 मार्कात महाराष्ट्रातले जर का आज विचार केला तर अगदी 25-30 हजार मुलं आज पूर्ण प्रत्येक 36 जिल्ह्यात शिल्लक राहिले असतील। यात SRPत कोण असतील, चालकला असतील, कारागृहला असतील, प्रत्येक ठिकाणी 1-1, 2-2 मार्कात अशी जर का 30-40 हजार मुलं असतील तर हे कॉम्पिटिशन येत्या भरतीला अजूनच वाढण्याची शक्यता आहे आणि जागांचं प्रमाण काय होत जाते तर कमी होत जाते। याला कुठलंही कारण देऊन चालणार नाही, निमित्त सांगून चालणार नाही मी फक्त 1च मार्काने राहिलो। आपल्यात कुठेतरी काहीतरी कमी आहे आणि ते शोधावं लागेल। टाइम बराच कमी आहे, 2 आणि 3 महिन्यात तुम्ही या सगळ्या गोष्टी परत, आता 3-4 महिन्यापूर्वी ग्राउंड संपलेलं मुंबईचं, त्यानंतर ग्राउंडचा गॅप होता, मुलं अभ्यास करत होते आणि आता परत मैदानची तयारी करायची। तर मागच्या वर्षीचे मार्क मिळवण्यासाठी पुन्हा एकदा आपल्याला काय करावं लागेल तर तेवढेच कसून तयारी करावी लागेल। त्यावेळेस हा मधला गॅप मिळेल। मागच्या भरतीला मला 44-45 मार्क पडलेत आणि आता मी जर का तेवढेच मार्क पडतील असं गृहीत धरून चाललो तर हे शक्य होत नाही। मैदान जोपर्यंत तुम्ही सराव करता तोपर्यंतच मार्क तुमच्या हातात असतात। ज्या दिवशीपासून सराव बंद होतो तिथनं आपण रिटर्न यायला चालू होतो। त्यामुळे पुन्हा एकदा नवीन जोशामध्ये आपल्याला ही तयारी करावी लागेल आणि तयारी करत करत नक्की मागच्या भरतीला काय चुकलंय आणि ते या भरतीला बदल करून मग नवीन भरतीला सामोरं जावं लागेल, तरच आपला निकाल बदलेल। अन्यथा 2 वर्षात मोठ्या भरती झालेल्या आहेत। येणारी भरती ही 10,000 पदांची असेल तर ग्राउंडचे मेरिट हे वाढणे शक्यता आहे। ग्राउंड पास झाल्याशिवाय तुम्हाला लेखीला बसता येणार नाही।